नमस्कार मंडळी, द कोडर स्टेज या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रोग्राम पाहिलेला होता. या पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण काय पाहणार आहोत तर एस्केप सिक्वेन्स. आता ही स्लाइड बघून मुळातच तुम्हाला एस्केप सिक्वेन्स काय आहे हे डोक्यात येणार नाही. ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकल करू त्यावेळेला एस्केप सिक्वेन्स तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात समजेल. आता या स्क्रीनवर काय दिलेलं आहे तर ते वाचून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. गो टू नेक्स्ट लाईन. जर तुम्हाला नेक्स्ट लाईनला जायचं आहे, आता इथे दिलेलं आहे गो टू नेक्स्ट लाईन. जर तुम्हाला नेक्स्ट लाईनला जायचं आहे तर /n वापरायचं, बॅकस्लॅश आणि n नेक्स्ट लाईन साठी आहे. डबल स्पेस साठी आपण /n वापरतो. आता समजा जर आपल्याला हॉरिझॉन्टल टॅब क्रिएट करायचं आहे तर /t आणि समजा एखादं कॅरेक्टर म्हणजे बॅकस्लॅशचं कॅरेक्टर जर तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे तर डबल बॅकस्लॅश द्यावं लागणार. याचा अर्थ काय, समजा जर तुम्हाला एक बॅकस्लॅश जर स्क्रीनवर हवा असेल तर तुम्हाला अजून एक बॅकस्लॅश द्यावं लागणार. याचा अर्थ काय असतं माहितीये, या बॅकस्लॅश नंतर जे तुम्ही इथे टाईप करता म्हणजे हा त्याला कमांड जात असतो. आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल. आता इथे ह्या नंतर तुम्ही बॅकस्लॅश ही कमांड दिली म्हणजे तुम्हाला बॅकस्लॅश इथे रन करायचं आहे हे त्याला कळणार. आता n दिलं तर n नेक्स्ट लाईनला जाणार हे त्याला कळणार. आता जर तुम्हाला डबल कॉट इन्सर्ट करायचं असेल कॅरेक्टरमध्ये तर हे आहे. आता एस्केप सिक्वेन्स नक्की काय आहे हे आपण बघूयात रन करून. आता याच कोडमध्ये main.c जो आपला कोड आपण रन केलेला होता याच्यामध्येच मी तुम्हाला एस्केप सिक्वेन्स काय आहे हे दाखवते. किंवा आपण एक काम करूया, इथे एस्केप सिक्वेन्स हे करूयात, एस्केप सिक्वेन्स es.c ही मी फाईल बनवली. main.c चा कोड मी इथून कॉपी करते आणि es.c मध्ये टाकते. आता कारण आपल्याला एस्केप सिक्वेन्स बघायचे. आता वेलकम्स टू कोडर स्टेज हा एक लाईनचा प्रोग्राम आला. समजा मला आता परत लिहायचं आहे हेच, तर मी इथे आता आधी कॉपी करते आणि पुन्हा याच्यावर लिहिते इथे. म्हणजे हे काय होईल, 2 वेळा प्रिंट होऊन येईल. पण आता बघा हे एकाच लाईन मध्ये प्रिंट होऊन येणार 2 वेळा, कारण मी सिंगल लाईन मध्ये टाकलंय ना. तरी तुम्हाला आपण कोड रन करून मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे आता दिसतंय वेलकम टू कोडर स्टेजच्या बाजूलाच वेलकम टू कोडर स्टेज हे आपल्याला इथे लिहून दिसलं. आता इथे मी /n देणार. हे बघा /n म्हणजेच काय, ह्याला कमांड मिळाली की आता पुढचं जे काही आहे ते तू नेक्स्ट लाईनला घेऊन जा. आता बघा हे नेक्स्ट लाईनला आलं, वेलकम टू कोडर स्टेज, वेलकम टू कोडर स्टेज. जर तुम्ही इथे स्पेस आहे ना /n आणि वेलकमच्या मध्ये म्हणून ती स्पेस आली. जर मी स्पेस घालवली आणि पुन्हा जर सेव्ह केला तर तो एका खालोखाल एक आपल्याला मिळणार. तो स्पेस सुद्धा काउंट करतो. समजलं, 2 वेळा आलं वेलकम टू कोडर स्टेज, वेलकम टू कोडर स्टेज. हे आहे /n नेक्स्ट लाईनला. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला जे बाकीचे एस्केप सिक्वेन्स आपण बघितले आहेत हे सुद्धा तुम्ही स्वतःहून ट्राय करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की हे काय काम करतं ते. तर ह्याच्यामध्ये मी अजून एक ट्रिकी थोडंसं आहे, हे बॅकस्लॅश म्हणून ते एक दाखवते फक्त. आता इथे मी परत एक बॅकस्लॅश देते. सो आपल्याला त्याला कळणार काय की बॅकस्लॅश आपल्याला प्रिंट करायचा आहे. ह्या बॅकस्लॅश नंतर जे तुम्ही टाईप कराल ते प्रिंट होऊन येतात. एकदा मी कोड रन करते. आता बघा तुम्हाला इथे बॅकस्लॅश दिसली. सो हे असं वर्क करतं एस्केप सिक्वेन्स. चला आता आपल्याला एस्केप सिक्वेन्स नेमकं काय आहे हे कळलं. आता आपण पुढे जाऊयात. आता हे कमेंट इन सी. आता कमेंट म्हणजे काय असतं तर फेसबुकच्या कमेंट असतात का, इंस्टाग्रामच्या कमेंट असतात का ज्या आपण कमेंट वाचतो त्या, तर नाही. कमेंट म्हणजे काय असतं तर प्रोग्रामिंग मध्ये जेव्हा आपण सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट यूज करतो
तेव्हा आपल्याला त्या कोड बद्दल डिस्क्रिप्शन लिहिता येतं. आता आपण स्पेसिफिकली लिहिलेला कोड हा कशाबद्दल आहे हे सांगण्यासाठी आपण कमेंट जास्तीत जास्त वापरतो. आता कमेंटचा जास्त यूज नेमका काय आहे, तर जे तुम्ही कमेंटमध्ये लिहाल ते रन होणार नाही. इथे पण दिलेलं आहे. सिंगल लाईन कमेंटसाठी आपण आता बघा, पहिले तर आपण सिंगल लाईन कमेंटसाठी हे वापरतो डबल स्लॅश, आणि जर तुम्हाला मल्टी लाईन म्हणजे मल्टिपल लाईन्स मध्ये जर तुम्हाला कमेंट्स टाकायचे आहेत तर स्लॅश स्टार स्टार स्लॅश असं करून ह्याच्या आतला जो कोड आहे हा कोड एक्झिक्यूट होणार नाही, कारण हा कमेंट मध्ये गेलेला आहे. आता इथे दिलेला आहे बघा, एनी टेक्स्ट बिटवीन स्लॅश and the end of the line is ignored by the compiler will not be executed. म्हणजे ह्या कमेंट मधले कोड एक्झिक्यूट होत नाही. आता हे कमेंट काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता हा जो कोड आहे हा माझा कुठचा कोड आहे, तर हा माझा एक एस्केप सिक्वेन्सचा आहे. सो मी इथे लिहिणार एस्केप सिक्वेन्स. आता ह्याची ना पद्धत घालून घ्या कमेंटची, कारण मग तुम्हाला समजेल. आता जर समजा मी इथे हे एस्केप सिक्वेन्स लिहिलंच नसतं तर तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही अभ्यास करायला ही जेव्हा फाईल उघडणार आहेत तेव्हा तुम्हाला कळणार आहे का की हे कशाबद्दल लिहिलंय मी, हा कोड का लिहिलाय ते नाही. म्हणून ह्या कमेंटची सवय घालून घ्यायची. त्यामुळे काय होतं, आपल्याला प्रत्येक वेळेला कळतं की मी हा प्रोग्राम नेमका कशासाठी लिहिलाय ते. परत मी लिहिते एस्केप सिक्वेन्स. आता जर मी हा कोड सेव्ह केला आणि जर एक्झिक्यूट केला तर ही जी एस्केप सिक्वेन्सची लाईन आहे ही एक्झिक्यूट होणार नाही, बाकीच्या लाईन एक्झिक्यूट होणार. हे बघा, परत हे चालं. आता समजा आपण मेन डॉट सी बघूया. आता हा मेन डॉट सी काय आहे, तर हा आहे माझा बेसिक प्रोग्राम. आता मला डबल लाईन मल्टी लाईनचा आपण आता बघूया. तर मल्टी लाईन साठी इथे कोड देऊयात. मी आता ह्याच्यामध्ये लिहिते बेसिक सी प्रोग्रामिंग कोड. आता हे मल्टिपल लाईन मध्ये मी लिहिलं, बरोबर. आता समजा मी ह्याला सेव्ह केलं आणि ह्या जर आपण प्रोग्रामला रन केला जीसीसी मेन डॉट सी आणि ह्याला रन जर केलं तर ह्या कमेंट मधलं रन होणारच नाही, तो डायरेक्ट वेलकम टू कोडर्स ते येणार. पण आता इथे आपल्याला हे लिहिलं त्यामुळे कळलं ना की बाबा हा बेसिक प्रोग्रामिंगचा कोड आहे. त्यामुळे कमेंट लिहिणं गरजेचं असतं, ते सवय घालून घ्या.